स्वामी समर्थ. तर मेथी निवडून स्वच्छ धुवून तर बारीक चिरून घेतलेली आहे मेथी. तर पहिले मसाला तयार करून घेऊया. मी दोन्ही अर्धा अर्धा घेतलेला आहे. ह्याला थोडंसं भाजून घेऊया. 2 चमचा तीळ आणि 1 चमचा बडीशोप हे भाजलं गेलंय. ह्याला काढून घेते, थंड करून घेते. घेतलेलं आहे थोडंसं तूप. लसूण आपुटच ठेवायचं आहे, म्हणजे छान असं तळून घेऊया. ह्यात घालून घेऊया मेथी. थोडंसं ह्याला परतून घेऊया मेथीला. आपल्याला म्हणजे कडवा पण त्याचा कडूपणा जायला पाहिजे. कुणाकुणाला मेथी आवडत नाही, कडू लागते म्हणून. तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. मेथी परतली गेलेली आहे. आता ह्याच्यात काढून घेऊया साईडला. आता हे थंड झालेलं आहे. याची पेस्ट करून घेऊया. छान अशी याची पेस्ट झालेली. चला तर आता फोडणीची तयारी करूया. इथं घेतला आहे 2 चमचा तेल. बारीक चिरलेला लसूण तळलं गेलाय. आता घालूया बारीक चिरलेला कांदा. छान परतला गेलाय. आता त्यात घालूया टोमॅटो. बारीक चिरलेला टोमॅटो, थोडंसं मीठ. टोमॅटो आपला परतला गेलेला आहे. मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून घेऊया. 1 2 3 सुक्या मिरच्या. आता घालूया आपण हे जो वाटण तयार केलेला होता तो. आता ह्याला मिक्स करून हे सर्व परतून घ्यायचं आहे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. तर ह्याला सारखं हलवतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत ह्याला आपण छान परतून घेऊया. झाकून आता ह्याला झाकण काढून बघूया. आता मेथी घालून घेऊया. तेल सुटलेलं आहे आणि बघा सर्व मिक्स करून घेऊया. ह्याला झाकून ठेवूया. आता ह्याला बघूया झालंय का. बघा कलर किती छान आलेला आहे. तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर चला आपली भाजी तयार आहे. करून थोडंसं भाजलेली तीळ घालूया थोडीशी. आपली भाजी तयार आहे. ही रेसिपी कुणाकुणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा आणि करून पहा. भाजी खूप छान होते. न खाणारे सुद्धा याला आवडीनं मागतील करून द्या म्हणून. आणि मुलं सुद्धा आपल्या आवडीने खातील. आणि ज्याला टिफिनची जरूरत आहे त्यांनी अशा भाज्या करून टिफिनमध्ये घालावं. किती छान झालेली आहे बघा भाजी. तयार आहे की नाही आपली ही लसूणी मेथी.